सगळ्या शिक्षकांनी खूप छान पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन केलं। या शाळेने तुम्हाला खूप काही दिलं, प्रेम असेल, चांगल्या दर्जाचं शिक्षण असेल, त्यासोबत मार पण दिलाय, छड्या पण दिल्या। पण मग शिक्षक जेव्हा शिक्षक करतात तर त्या शिक्षेमागे त्यांना खूप आनंद भेटत असेल का? तुम्हाला मारून तुम्हाला शिक्षा करून तर नाही, त्यांच्या मनात नेहमी एक इच्छा असते की आज जे तुम्ही चूक करत आहात जेणेकरून पुढे ती चूक घडू नये म्हणून त्यांना कुठेतरी थोडं स्ट्रिक्टली वागावं लागतं। आणि कौतुक तर तुमचं करावं, जेवढं केलं तेवढं कमीच आहे। कारण कोणतेही शिक्षक कितीही तुम्हाला शिक्षा केली तरी थोडा वेळ तुम्ही ती शिक्षा घेतात आणि परत तेवढ्याच प्रेमाने आणि तेवढ्याच आपुलकीने त्याच शिक्षकांजवळ तुम्ही परत जाता। हेच प्रेम शिक्षकांना तुम्हाला जवळ करून देतो। मला तर काही 1 ते 1.5-2 वर्ष झाली होती। सुरुवातीला माझ्यासाठी हे पण नवीन होतं, याच शाळेत मी शिकलेलो आहे आणि या शाळेत असे जे शिक्षक मला माझ्यासोबत आता पाहायला मिळतात तसेच आमचे शिक्षक होते गोरण्याचे बापू गुरुजी म्हणून। त्यांनी पण खूप असाच प्रेम आम्हाला दिलं आणि त्यांनी दिलेल्या प्रेम आणि शिक्षणाच्या कुठंतरी मी माझ्या जीवनात उतरून घेतलं आणि इथपर्यंत मला येण्याची संधी भेटली। आणि हे करताना मला अनुभव आला की शिक्षकांना किती त्रास होतो जेव्हा जेव्हा मला शिकवतात, शिक्षक करतात, याचा अनुभव मला आला। 4थीचे विद्यार्थी म्हटले खूप प्रेमाळू, मी कितीही त्यांच्यावर रागवलं असेल, कितीही छड्या दिल्या असेल, पण तरी त्यांचा एक शब्द असायचा, आता मी तरी तो प्रशिक्षण मध्ये आलेलो, प्रशिक्षण संपल्यानंतर मी जाणार आहे, जेव्हाही मी हा शब्द माझ्या तोंडून निघायचा ते सगळे आपण सगळे मला हात धरून सांगायचे, सर तुम्ही जायचं नाही, हा मला सांगा आम्ही काय करू तुमच्यासाठी की तुम्ही इथं राहिले पाहिजे। सगळे इमोशनल व्हायचे, सगळे रडायला लागायचे। ते सर्वांचं प्रेम, सर्व शिक्षकांचं प्रेम ही शाळा सोडूच पाहत नाही। जर मला एका वर्षात एवढा त्रास होत असेल तर मी समजू शकतो 4 वर्ष तुम्ही या शाळेत काढले असेल तर तुम्हाला हा निरोप घेताना सुद्धा तेवढा त्रास होईल। शेवटी पुढचं आयुष्य तुमच्या पुढे आहे, पुढे चांगले शिकून मोठे व्हायचंय। शरद पाटील सर आपल्या दादांनी सांगितलं, त्यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही पाळाल हा विश्वास ठेवतो आणि इथं जसं तुम्ही शिक्षकांना प्रेम दिलं तसंच प्रेम पुढेही तुम्ही देत राहणार। माझे 2 शब्द